मॉर्निंग मित्रांनो. तर आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळचे 7:30-8 वाजलेले आणि आपलं पिंपलगुडीवर आता निघतो आहे. आणि पाऊस बाहेर खूप पाऊस चालू आहे. अशा प्रकारे सर्व बसमध्ये येऊन बसले आहेत लोक. तर निघूया. आपल्याला हाडगरला जायचं आहे. आता लवकर निघत होतं पण टाईम झाला आपल्याला इकडेच. तर जाऊया बसमध्ये जाऊन बसू. हॉटेलमध्ये नाश्ता थांबलेलो आणि आम्ही माझा धारदीला पोचलेलो आणि समोर तुम्हाला मंदिर दिसतंय खाली. आपल्याला इकडे खाली जायचं आहे आणि समोर कमळे दिसते मंदिराचे. खरं तर जाऊयात. सर्व लोक गेली पुढे, आपण पण जाऊयात. मित्रांनो, आपण धारादेवीला आलो. त्या देवीचं रहस्य म्हणजे सकाळी देवी म्हणजे बाळपणच्या रूपामध्ये असते. दुपारी लगीन होऊन जेव्हा बाई असते त्या रूपामध्ये असते आणि संध्याकाळी देवी म्हातारीच्या रूपामध्ये असते. असं काही देवीचं रहस्य आहे त्या. मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आणि आपण तिकडून आलो. असा तिकडं बस उभी आपली. तिकडून खाली येऊन इकडे आलो. दर्शन घेऊन बाहेर आलेलो आणि हा समोर तुम्हाला दिसतो एवढा मोठा ब्रिज. सर्व लोक ते फोटो वगैरे काढतात आणि समोर मंदिर दिसतं तुम्हाला. ते दोन नद्यांचा संगम झाला इथे आणि पाणी बघताय तुम्ही नदीचा. एक साईडचा ब्ल्यू कलर आहे, एक साईडचा चॉकलेटी कलर आहे. हरिद्वारला पोचलेलो आणि आता कावड यात्रा असल्यामुळे आपल्याला बसने हायवेला उतरला आणि आता समोर आपली गाडी घेऊन चालली. बॅग आहे सर्व. आपली इथे वस्ती होणार आणि आपली सकाळी ट्रेन आहे आणि आज संध्याकाळला पण शॉपिंग करणार सर्व, म्हणजे जी आपल्याला शॉपिंग लागणार होती. तर आता बॅग घेऊन चाललो पण पुढे समोरून मध्ये आपलं. चला. मित्रांनो मी शॉपिंगला आलेलो हरिद्वारमध्ये. गुरुजी वगैरे येतात
आता आकडे घेतो मी. तर मित्रांनो आपण मगाशी आलेलो शॉपिंग करून आणि रात्रीचे वाजलेले 1 आणि आता जेवणाची वेळ झाली. जेवण आता झालेलं आहे आपलं. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आता अलिबागमध्ये आहोत आणि आता सकाळीचे वाजले 10:30-11 वाजले आहेत आणि कालच्या दिवसाला पूर्ण शॉपिंगमध्येच गेला. म्हणजे आपण 11 वाजता रूममध्ये आलो आपल्या आणि 1:30 वाजता जेवलो आपण. तर आता थोडीफार शॉपिंग राहिली आहे करायची आमची. शॉपिंग करतो आणि आता आपला जाण्यासाठी जेवण बनवतो वरती सर्वजण. तर आता जातो मार्केटमध्ये जातो, त्यात नाश्ता करतो आणि त्या राहिली शॉपिंग करतो. मित्रांनो बेकार ऊन आहे आणि क्राऊड पण खूप आहे, कारण कावडवाल्यांची लोक आहेत. तर स्टेशनला पोहोचलेलो आपण. बेकार काम कुठलं आहे ते येऊन. आपण जेवायला बसलेलो आणि आमटी पण केला आपण जेवायला. तर जेवण घेतो मित्रांनो. आपण जेवायला बसलेलो तर रात्रीचे 9:30 वाजलेले आणि सोयाबीनचा किसकेला जेवायला सर्व जेवतो आम्ही. आता नाश्ता आलेला आपला मस्तपैकी नाश्ता करतोय आपण. दुपारीचे 4 वाजलेले आहेत आणि टाईम कसं होतो काही समजतच नाही इकडे. तर आम्ही पिझ्झा ऑर्डर केले. आम्ही दुपारी जेवलो नाही ना, पिझ्झा खातोय आणि टाईम जातो कसा समजतच नाही. तर रात्र पण होत आली आणि आपण रात्री पोहोचणार आहोत काहीतरी 11-11:30 पोहोचणार आहोत घरी. तर खातो, भेटू नंतर. मित्रांनो आम्ही थोड्या वेळावर पिझ्झा खाल्ले आणि समोर तुम्ही बघताय खिचडी आली आपल्याला. तर आमच्या ट्रेनमध्ये काही लोक आहेत ते वृंदावनला गेलेले, तर त्यांना हा प्रसाद आला तिकडून, तर त्यांनी आम्हाला पण सर्वाइव्ह केलं सर्वांनी. खिचडी बघतो तुम्ही. आता 9-9:30 वाजलेले आहेत आणि आता आपण ट्रेनमध्ये म्हणजे विरारला पोहोचलो आपण. 5,000 वगैरे सोडला मागे. विरारला पोहोचला आणि आता बांद्राला ट्रेन पोहोचणार आहे काहीतरी 10:30-11 वाजले ट्रेन पोहोचले होते. आणि घरी जायची सुविधा पण केलेली आहे. टेम्पो गेला आहे कारण की सामान खूप आहे आपलं, त्यामुळे टेम्पो गेला आहे. तर व्हिडिओमध्ये सर्वांनी शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत राहा. चला मित्रांनो आपण मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो आपण खूप मोठ्या प्रवासानंतर आपण पोहोचलेलो बांद्रा स्टेशनला आपल्या. आणि आपल्याला मुंबईची हवा लागलेली अशा प्रकारे. आणि सर्व सामान वगैरे मी उतरलं खाली आणि खूप छान वाटतं आहे. आणि पाऊस पण नाही आहे, बरं झालं, नाही तर हाल झालं असतं आपल्या इथे. तर आता टेम्पो वगैरे आपला आलेला आहे आणि सर्व बॅगा लोड करून घेऊ आपण टेम्पोमध्ये आपल्या.
जाऊ घ्या चला. सर्व सामान लोड केलं आपण गाडीमध्ये आणि हा एक टेम्पो मागे पूर्ण सामान टेम्पो पॅक झाला हे बघा. चाललो आयचं ग आई माऊलीचं. मित्रांनो मी गावात पोहोचलेलो आणि आपल्यासोबत घोचे आहे समोर मला फोटो दिसते. सर्वजण सामान घ्यायला थांबलं तिकडे. आपल्या माणसांपेक्षा सामानाचं जास्त लोड होतं गाडीमध्ये. तर जाऊया आता घरी डायरेक्ट सामान घेऊ डायरेक्ट घरी जाऊ. पण चिमा आपल्याला चिमा भेटले आपल्या लिफ्टमध्ये. आम्हाला चिमा पण घ्यायला लागली गाडी. समोर चिमा बघताय चिमा बाहेर येतात. चांगला सुगंध सुटला आतमधून. आम्हाला थोडा बाहेर थांबा सांगितलं आणि किचनमध्ये काहीतरी शिस्त आहे या शपथ पुऱ्या अशा अजून खूप काही आहे मला वाटतं. दाखवतो तुम्हाला आलो होतो. मी पण आहे माझी भाची आहे. घरामध्ये एंटर केला आपण आणि इथं बनतोय काहीतरी आमच्यासाठी खास बनतो. चिकन रेडी अजून काय बघू तळलेलं पाव केलं आणि कोळंबी वगैरे अजून मच्छी होती तर ती उद्या सकाळ नाश्त्यासाठी ठेवू. चला तर मित्रांनो आपण घरी आलेलो आणि आपला एक महिन्याभराचा प्रवास खूप छान झाला आहे. एकदम सुखाने झाला प्रवास आपला. म्हणजे 4 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत आपला खूप चांगला झाला सर्व पण म्हणजे वैष्णोदेवी परत अमरनाथ 4 यात्रा इतकी समाधान झालं सर्व. आणि हवामान थोडा खराब होता पण ठीक होता थोडा काय नव्हता आणि सर्व एकदम बरोबर झालं. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ पडले म्हणजे सर्व दिवसाचे होते. काही व्हिडिओ एक 2-3 दिवसाचे व्हिडिओ आहेत. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येऊ. तर मित्रांनो भेटू मध्ये व्हिडिओमध्ये. चला तर बाय.